निर्णायक टप्प्यावर आलेल्या पंचगंगा प्रदूषण मुक्तीच्या आंदोलनास पाठिंबा दर्शवण्यासाठी शिरोळ तालुक्यातील नदीकाठच्या गावांनी शुक्रवारी गाव बंद ठेवून दुपारी 12 वाजता इचलकरंजीच्या टाकवडे वेशीतील काळ्या ओढ्याच्या ठिकाणी जमावे सर्वच गावांचा मोठा पाठिंबा मिळत असून सर्वांनी एकत्र येऊन पंचगंगेला प्रदूषणाच्या दुष्टचक्रातून मुक्त करूया असं आवाहन आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी केलं। श्री चुडमुंगे म्हणाले, बारमाही वाहणाऱ्या नद्यामुळे आपण सधन झालो हे जरी खरं असलं तरी त्याचे दुष्परिणाम काही वर्षापासून आपण भोगतोय। ज्या गतीने आपल्या भागातील नद्या प्रदूषित होत आहेत ते पाहिल्यास याच नद्या आपल्यासाठी धोक्याची घंटा बनल्या। हवा पाणी प्रदूषित झाल्यानं लोकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत, पण शेती धोक्यात आली। नदी प्रदूषणाच्या प्रश्नांकडे भविष्य टिकवण्याचं आणि घडवण्याचं काम म्हणून आपण पाहतोय। त्याच अनुषंगानं आपण हा पंचगंगा नदी प्रदूषणाचा विषय सोडवण्याचा प्रयत्न करतोय। नदी ज्या धरणापासून सुरू होते त्यावेळी पाणी एकदम स्वच्छ असतं, पण पुढे आल्यावर तेच पाणी प्रदूषित होऊन विषात रूपांतर होतं। कारखान्यांचं रासायनिक सांडपाणी याला कारणीभूत आहे। पंचगंगा काही प्रमाणात रुई बंधाऱ्याच्या मागे स्वच्छ दिसते, पण त्यापुढे इचलकरंजीला त्याच नदीची गटार झालेली दिसते, कारण महापालिकेचे मैलायुक्त पाणी आणि प्रोसेसचं रासायनिक पाणी ओढ्याद्वारे थेट नदीत सोडलं जातं। इचलकरंजीच्या पुढे तर याला नदी म्हणायचं की गटार असा प्रश्न पडतो। पाणी प्रदूषण करणाऱ्या घटकांवर कारवाई करून नदी प्रदूषण रोखायची जबाबदारी असलेले प्रदूषण मंडळाच्या बाबतीत बोलायचं झालं तर कुंपणानं शेत खाल्लं अशी स्थिती आहे। कायदेशीर मागणीवर आधारित आपलं हे प्रदूषण मुक्तीचं आंदोलन सुरू आहे। लोकांचा आंदोलनाला सहभाग आणि पाठिंबा आहे। शुक्रवारचं आंदोलन हे निर्णायक आहे। पंचगंगा नदीकाठच्या गावांनी शुक्रवारी गावं बंद ठेवून इचलकरंजीतील आंदोलनात सहभागी होऊन पंचगंगेला प्रदूषण मुक्त करण्यासाठी योगदान द्यावं असं आवाहन श्री चुडमुंगे यांनी केलं।